नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या गाणगापुराच्या माझ्या चातुर्मासाबद्दल आपण बोलतो आहोत. चातुर्मासामध्ये हळूहळू आम्ही सेटल व्हायला लागलो. 4 महिने परक्या गावामध्ये, छोट्या एका खेड्यासारख्या गावामध्ये काढणं, सगळ्या गैरसुविधा असताना हे थोडं तसं म्हटलं तर ॲडजस्ट करायला थोडंसं सुरुवातीला तरी अवघड गेलं. पण नंतर त्याच परिस्थितीचं प्रेम लागलं. छान तिथे शेकड्यानी लोक रोज त्या धर्मशाळेमध्ये उतरायचे, ओसरीमध्ये झोपायचे, एखाद्या समोर अंगण असेल तिथे झोपायचे. कसं तरी एक रात्र काढणं एवढं त्यांचं उद्दिष्ट होतं. त्यांच्याप्रमाणे ते सगळे बरोबर आहेत. परंतु ज्या प्रकारचा स्ट्रॅटा, ज्या प्रकारचा समाज त्या धर्मशाळेत येतो त्याला काही थोडीशी लिमिट. धर्मशाळेत येणारे हे काही खूप मोठी श्रीमंत माणसं असत नाहीत. त्यांच्यासाठी चांगले हॉटेल्स आणि चांगलं असतं, तिथे ते जातात, सोयी पाहतात. धार्मिक स्थळी आल्यानंतर मला AC रूम आहे का, मला अमुक आहे का, अशा गोष्टी करणारे हे धार्मिक, त्यांना आपण समजायचं काही कारण नाही. धार्मिक स्थिती मुख्य जे कारण आहे, ज्यासाठी आपण येतो, त्या आपल्या खाण्यापिण्याच्या सोयी व्हाव्या, झोपण्याच्या चांगल्या सोयी व्हाव्या, यासाठी आपण येत नाही. विशेषतः गाणगापूरसारखं जे ठिकाण आहे, या ठिकाणी आपण सोयी पाहण्यापेक्षा त्या ठिकाणाचं महत्त्व काय आहे आणि ते महत्त्व अनुभवण्याचा आपण प्रयत्न करावा असं मला वाटतं. तर हे गरीब लोक खूप महाराजांचं दर्शन घ्यायला कुठून कुठून यायचे. अगदी सकाळी उठून का तुमचं टावेल देता का आंघोळीला, असे म्हणणाऱ्या परिस्थितीतले होते. एकाने तर चक्क तुमचा ब्रश देता का दात घासायच्यात असं म्हणणारी. एवढा हसू येतं. पण लोक किती कशा परिस्थितीत असतात समाजामध्ये. फक्त केवळ महाराजांच्या प्रेमाने हे लोक येतात. त्यांना धड 2 वेळचं जेवण घरी मिळत नाही असेही लोक तिथे येतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणचा जो एक वेगळा माहोल असतो. आता एक मोठी छान गंमत सांगतो. लोक कसे ॲडजस्ट करतात. ते एकदा एक ग्रहण आला का, हो तुमच्याकडे तवा आहे का, माझ्याकडे पीठ वगैरे सगळं आहे, मला भाकरी करायची आहे असं म्हणून एका घरून त्यांनी एका खोलीतून त्यांनी तवा घेतला. दुसरीकडे गेला, अहो का तुमच्याकडे उलत नाही का, माझ्याकडे तवा आहे, बाकी सगळं आहे, पण उलतनं नाही आहे, देता का तुम्ही. एकाकडं त्याने उलट दिलं. तिसऱ्या घरी जाऊन त्याने पीठ मागितलं. माझ्याकडे तवा उलत नाही हो, पण माझ्याकडे पीठ नाही आहे, भाकरी करायची आहे, भूक लागली आहे. त्याच्याकडून त्यांनी हे घेतलं, पीठ घेतलं. असं करत त्यांनी बरोबर 3 तिथे दगड मांडले, चूल पेटवली आणि आपल्या भाकरी छान करून घेतल्या. असे हे खरं बनले. यातून खूप शिकण्यासारखं आहे. ही काही फार सोपी सरळ सहज अशी गोष्ट नाही आहे. पण हे डोकं असणं, याला डोकं लागतं की कसं. पण तरी त्यांनी कुठे भीक मागून नाही खाल्लं. त्यांनी ते सगळं एकमेकापासून हे करून बरोबर आपलं आपण स्वतः करून खाल्लं. आता आणखीन तुम्हाला गंमत सांगतो. एका ठिकाणी याच्यामध्ये संध्याकाळी 4, 4:30, 5 नंतर मी गाव फिरत असे. गावातले वेगवेगळे ठिकाणं जे काही आहेत, फाटक फार सुंदर ग्रस्त होते माझ्यासाठी. सगळे तिथले त्या ठिकाणचे ते गाईड होते. आयुष्य सगळं त्यांचं तिथे गेलं होतं. खरं म्हणजे एका चांगल्या घराण्यातले मुंबईचे हे ग्रस्त. परंतु त्यांना काय बुद्धी झाली नाही म्हणे, आपण सेवेकरी समजत असत ते महाराजांचे, आणि सेवा करायची म्हणून या धर्मशाळेत येऊन ते राहिले होते. तिथे सगळी सोय ते बघायचे लोकांची. आणि अगदी कोणाला काय पाहिजे काय नको, कुठली खोली कोणाची, कसे लोक आले आहेत, कुठले फॅमिलीचे आहेत, कसे आहेत, हे सगळं करून सगळ्यांशी ते अत्यंत प्रेमाने वागत असत. फाटक असं म्हणून त्यांना आज्ञा करणारेही लोक होते. फाटकांना ते जवळचे समजायचे. फाटकांची फाटक तुमचं टावेल द्यावर आंघोळ करायचे आहे, फाटकांचा टावेल घेऊन गेले, फाटकांचा अमुक घेऊन गेले, फाटकांचा अंथरूण घेऊन गेले. असं ते फाटक या सगळ्यांना बरोबर एंटरटेन. मला तर तो माणूस योगी वाटतो की इतकं सोपं नाही आहे कोणाशी या नानाविध प्रकारच्या लोकांची ॲडजस्ट करणं. हे इतकं सोपं नाही आहे. परंतु ते सगळ्यांची ॲडजस्ट करून सगळ्यांची जेवढी काय सोय करता येते, जेवढं काय त्यांना सहकार्य देता येईल, ते सगळं ते द्यायचे. माझं त्यांचं अतिशय जमलं. सगळं अष्टतीर्थ आणि गाणगापुरातली आसपासची लहान छान सगळी
घरं सगळी जी काही ठिकाणं आहेत स्थानं महाराजांच्या काळची, ती सगळी मी त्यांच्यामुळे मला अतिशय डिटेल अगदी गाणगापूरचा इंच आणि इंच मी बघितलेला आहे. 4 महिने हा काही कमी वेळ नाही राहण्याचा, पण हे सगळं राहून मी अतिशय त्या सगळ्या गोष्टींचा अतिशय आनंद घेतलेला आहे. आता खरं म्हणजे एक 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 एका ठिकाणी त्या ह्याच्याकडे काय म्हणतात त्याला संगमाकडे जाताना वाटेत काही साधू महाराज झोपड्या वगैरे अशा होत्या. एका झोपडीमध्ये भजन बिजन चालू होतं. आम्ही गेलो, छान बसलो. त्या ठिकाणी त्यांनी नंतर चहा वगैरे करून आणून दिला सगळ्यांना. आम्ही प्यालो तो. हे सगळे परमेश्वराचा प्रसाद. साधू म्हणलं की आपल्या डोक्यात एक वेगळ्या कल्पना असतात. भगवी वस्त्र फुटली की आपल्या डोक्यात एक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना येतात. त्याविषयी आपल्या मनात आदर असतो भगव्या कपड्यांविषयी. आज काय आहे आपण बघत नाही. वस्तुस्थितीत मी आता अनेक ठिकाणी फिरलो आहे. हरिद्वार, ऋषिकेश, वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी, भरपूर ठिकाणी मी फिरलो आहे. आणि भगव्या वेशातले आतले जे हलकट लोक मी बघितलेले आहेत. आणि भिक्षा मागणारे, पण भगवा घातलं की भिक्षा मिळते हे माहिती आहे त्यांना. इतर काही करलं तर लोक वाढत नाहीत. त्यामुळे त्या आत छुपे जे लोक असतात भगवावर भगवे वस्त्र घालणारे, ह्यांचा आम्ही पुष्कळ अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे अशा एका ठिकाणी आम्ही जेव्हा संध्याकाळी चहा पाहिलो, दुसऱ्या दिवशी पाहिला तिथे अन्नदान चालू होतं धर्मशाळेमध्ये. अनेक लोक यायचे, ट्रिपवाले यायचे, मोठ्या मोठ्या गाड्या बसेसवाले येऊन तिथे स्वयंपाक करायचे आणि मग तिथे त्यांच्या पंक्ती व्हायच्या. तर असं त्या पंक्ती झाल्या त्याच वेळी अन्नदान करणारेही पुष्कळ लोक असतात. गाणगापुरात अन्नदानाची मोठी प्रथा आहे. तिथे गेलं की भिक्षा भीक आणि भिक्षा यात फरक आहे. तर भिक्षा मागून खाणं हा एक तिथला एक प्रघात आहे. प्रत्येकजण गेल्यानंतर बहुतांशी लोक हा प्रघात पाळतात. ते स्वतः भिक्षा मागून जेवतात. अनेक ठिकाणी भिक्षा वाटपही होतं गावामध्ये. भरपूर लोक त्या ठिकाणी अन्नदानासाठी येतात. अन्नदानाचं फार प्रचंड मोठं महत्त्व आहे. अन्नदानाचं मी तुम्हाला अन्नाचा अर्थ सांगितला. शेवटच्या क्षणीसुद्धा लोकांची अन्नाची वासना संपत नाही. आणि अन्नाचा दुसरा एक असा भाग आहे की जेवढं तुम्हाला विशिष्ट तुमचं पोट भरल्यानंतर तुम्ही जास्ती खाऊ शकत नाही. एकदा तुमच्या त्या अन्नाची तृप्तता आल्यानंतर तुम्ही पुढे खाऊ शकत नाही. अन्नाने तृप्तता येते. हा एक भाग कदाचित अन्नदानावर हे असावा. जे मी सुद्धा वेगळे ह्याच्यात मी अनेक प्रयोग करून बघितलेले आहेत. मी तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की अन्नाचं प्रचंड महत्त्व आहे. वासना उत्पन्न करणारं जे आहे हे अन्न आहे. कुणाच्या हातचं काय खाता आणि त्यानुसार त्या त्या प्रकारच्या वासना उत्पन्न होतात याची उदाहरणं मी माझ्या मागच्या अनेक भाषणांमध्ये दिलेली आहेत. तर अन्नाचं असं महत्त्व आहे. आणि हा जो साधू दुसऱ्या दिवशी ज्याच्याकडे आदल्या दिवशी आम्ही चहा पिला होता, तो दुसऱ्या दिवशी तिथे येऊन त्या अन्नदानामध्ये उभा होता रांगेमध्ये. त्यांनी एक छान डबा आणला होता. त्यांनी पटापटा अन्न घेतलं. जवळचे भिक्षा पात्र होते त्यात त्या डबा घातला. आता त्यात पुन्हा याच्या डब्यातून मागितलं भिक्षा तर कसं होईल म्हणून तो डबा धुतला त्यांनी. पुन्हा जाऊन तो रांगेत उभा राहिला. असं 2-3 वेळा करून त्यांनी आपलं त्या दिवसाची सगळी तरतूद करून घेतली. असे काही वेळा असे मोठे मजेदार अनुभवसुद्धा यायचे. यातला दुसरा एक छान अनुभव तुम्हाला सांगतो. एका नाथयोग्यांशी माझी भेट तिथे झाली होती. ते गाणगापूरला त्यांचं काही आश्रम वगैरे असावा आणि त्यांच्याकडे गेल्या माझी भेट झाली. मग गप्पा मारायला जात असे. माझा नाथ संप्रदायाशी पूर्वजन्मीपासून संबंध असल्यामुळे मला त्यांच्यात थोडंसं कुठंतरी रस उत्पन्न झाला. नेहमी आम्ही गप्पा मारायला अनेक वेळा त्यांच्याकडे संध्याकाळी जात असे. एक दिवस मला ते म्हणाले, थांबा बरं, मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. आता म्हटलं मग काय देणार हे? चला म्हणे बाहेर. ते मला बाहेर एका ठिकाणी एकांतात घेऊन गेले. मला म्हणे तुम्हाला छायापुरुषाची साधना तुम्हाला देण्याची इच्छा आहे. आता छायापुरुष काय आहे हे योगमार्गात जे आहेत त्यांना माहिती आहे. आपले 4 देह असतात, जडदेह, लिंगदेह, कारणदेह, महाकारणदेह. यातली एक अवस्था छायापुरुष नावाची असते. छायापुरुष ही आपली अवस्था आहे, योगाची अवस्था समजा हवं तर. आणि ही शरीरातून अलग होऊ शकते आणि पुन्हा शरीरात येऊ शकते. हे जे अनेक तुम्हाला जे चमत्कार करणारे लोक दिसतात, हवेतून काहीतरी काढणारे असतात,
हे त्या छायापुरुषाच्या साधनेच्या साहाय्याने काढत असतात. कुठून तरी जिलबी आली, कुठून काय आलं, कुठे अंगठी आली, हे जे सगळं असतं हे त्या छायापुरुषाला वश केलेलं असतं. पूर्वी मी जेव्हा माझ्या याच्यामध्ये लिंगदेहाची शवासनाची जेव्हा उपासना केलेली होती त्यावेळी मी या छायापुरुषाचा अनुभव घेतलेला होता. त्यामुळे ते मला घेऊन गेले बाहेर आणि त्यांनी ती साधना कशी करायची, त्या छायापुरुषाला कसं प्रसन्न करायचं हे त्यांनी मला शिकवलं. छायापुरुषाचं दुसरं एक आहे की कोणाचाही छायापुरुष त्यामुळे आपल्याला पाहता येतो. छायापुरुष ही अशी एक अवस्था आहे की जे पाहिल्यानंतर तुमचं भूतभविष्य सगळं त्या छायापुरुषाच्या ह्याच्यात दिसतं तुम्हाला. दुसऱ्याची छायापुरुष समजा तुम्ही बघितला तर त्याला कुठल्या वेदना आहेत, त्याला कुठले रोग आहेत, त्याला कुठलं काय आहे, तो केव्हा जाणार कायमचा, हे सुद्धा त्या छायापुरुषाच्या साहाय्याने तुम्हाला पाहता येतं. ही साधना मला त्यांनी त्यावेळी शिकवली. त्याला काय इच्छा झाली मला माहिती नाही. कदाचित योग साधनेमुळे माझी एक शारीरिक अवस्था मानसिक अवस्था असेल, त्यामुळे त्याला कदाचित हे सांगण्याची इच्छा झाली असेल, पण त्यांनी ते माझ्याकडून करून घेतलं. पूर्वी मला तो अनुभव असल्यामुळे मला ते पटकन शिकता आलं, परंतु माझ्या आयुष्यात मी त्याचा कधी उपयोग केला नाही आणि करणारही नाही. परंतु हे असतं हे मला त्या सत्पुरुषामुळे समजलं. आता दुसरा एक गोष्ट मला ते गाणगापुरात एक मुख्यतः जाणवलं की मराठीविषयी मराठी भाषण जास्तीत जास्त लोक म्हणजे तिथले आहेत, परंतु मराठी ह्या कानडी लोकांना मराठीचा तिटकारा होता. सुरुवातीला जेव्हा पहिली बस मराठी आणि त्याचं मराठीचं बोर्ड होता तर या लोकांनी त्या बसच्या काचा फोडून ते हे करून टाकलं, तो बोर्ड फाडून टाकला. ही जी अशी विष पेरणारी जी काही माणसं असतात समाजामध्ये, ही का असतात हे मला कधी अजूनही समजलेलं नाही, परंतु ते आहे. मग शेवटी त्या ह्याच्यावर डबल ह्याच्यामध्ये शेवटी काही कानडी भाषेतही बोर्ड यायला लागले. आम्ही अडाण्यासारखी स्थिती आमची व्हायची. आळंदला गेलो, आळंदहून मला परत यायचं होतं तर बोर्ड आपली गाणगापूरची गाडी कुठली हेच समजेना, कारण सगळे बोर्ड कानडी होते. इंग्लिशमध्ये एक वेळा असेल ठीक आहे, इंग्लिश कानडी असेल ठीक आहे, कानडी मराठी असतील तर ठीक आहे, पण केवळ कानडीतले बोर्ड मी कसा काय वाचणार. आपण त्या क्षणी पूर्ण सुशिक्षित असून अशिक्षित होऊन का ही बोर्ड कुठे चालली बस असं आपल्याला तिसऱ्याला विचारण्याची वेळ येते. तर हा जो तिथला भाग मला एक आढळला की मुख्यतः ते गाव खरं म्हणजे मराठी माणसांमुळे चाललं आहे. मेजॉरिटी 90%, 95% येणारे लोक मराठी आहेत, परंतु त्यांना डावलून हा आपला वर्चस्व गाजवणं हे मला बुडवलं. आणि मला हे दिसलं की त्या ठिकाणचे रस्ते नाही आहेत, दड सरकारचं तिथे दुर्लक्ष आहे. तुम्हाला एवढं रेव्हेन्यू मिळवून देणारं धार्मिक ठिकाण म्हणणं, लोकांचे हजारो लोक ज्या ठिकाणी येतात त्याची काही सोय नको करायला सरकारने, ही सरकारची काही जबाबदारी नाही आहे, पण तसं होत नाही. त्या ठिकाणी असणारा हे सगळा जो राजकारण हे फार मला अतिशय वाईट वाटतं. ह्या अशा राजकारण या धर्मातही ते येतं आणि त्याचं नक्कीच आपल्याला कुठंतरी मनाला खेद होतो. असं काही आपण बघितलं म्हणजे त्या ठिकाणी जे शेकडो सहस्र लोक येतात, यांच्या कोणी अंगात येणारे असतात, कोणी काय असतात, कोणी काही नवस बोललेले असतात, हे सगळे मंडळी त्या ठिकाणी येतात. त्यामुळे गाणगापूर हे दुःखितांचं एक मोठं शहर आहे. दुःख आपलं सांगायला परमेश्वरापाशी येणारी ही मंडळी महाराजांवर आपलं काहीतरी काम ते करतील या स्वार्थाने का होईना, पण ते महाराजांवर एका अर्थाने प्रेम करत असतात. आणि हे जे प्रेम आहे हे स्वार्थी असलं तरी ते प्रेम आहे. कुठलं प्रेम स्वार्थी नसतो. सगळेच प्रेम, आपण घरात राहतोय, मुलांनी माझं ऐकलं नाही म्हटल्यानंतर आपलं कुठंतरी प्रेम थोडंसं होतं ना कमी. माझा ऐकणारा माणूस माझ्या मर्जीत असतो, न ऐकणारा माणूस माझ्या मर्जीत नसतो. प्रेमालाही कुठेतरी एक व्यवहार असतोच. रोज मला भजन म्हणण्याचे माझा परिपाठ होता. संध्याकाळ साधारणपणे दुपारची विश्रांती झाली की संध्याकाळी भजन म्हणायचं. रोज मी भजन म्हणत असे आणि माझा आवाज चांगला होता. आत्ताही बरा आहे, तर त्या 25 वर्षापूर्वी तर नक्कीच तो चांगला होता. अनेक लोक बाहेर भजन ऐकायला बाहेर ओसरीत बसलेले असायचे, गर्दी असायची त्यावेळी माझं भजन ऐकण्यासाठी. आणि एकदा भजन म्हणता म्हणता माझं असं लक्षात आलं की
कडकड 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 टाळ्या वाजतायत. म्हटलं वा, ही आपल्याला महाराजांनी पावती दिली, टाळ्या वाजून राहिल्या. पाहतो तर इतका जोरात पाऊस होता की पावसाने माझ्या भजनाचं स्वागत केलेलं होतं. परंतु मला वाटताना त्या खूप माझ्या भजनाचा महाराजांनी केलेला सन्मान वाटला. शेवटी मनाच्या तुमच्या अवस्थेवरच हे सगळं अवलंबून आहे. कुठली गोष्ट कशी घ्यावी, त्याचा अर्थ काय घ्यावा, हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. तुम्हाला सोयीस्कर अर्थ तुम्ही घेता एवढं लक्षात ठेवा. ती वस्तुस्थिती तसं असेल अशी नाही, परंतु सोयीस्कर अर्थ आपण घेतो. परंतु एकदा मात्र आश्चर्य असं झालं, जेवायला आम्ही बसलो, माझ्याबरोबर काही पाहुणे आलेले होते आणि महाराजांच्या प्रसादाचं ताट तिथल्या ब्राह्मणांनी आम्हाला आणून दिलं. महाराजांना जो दुपारी नैवेद्य दाखवला जातो, त्या नैवेद्याचं ताट, झाकलेलं चांदीचं ताट, आज मोठ्या मोठ्या वाट्या, त्यात सगळा तो महाराजांना दिलेला सगळा नैवेद्य होता. त्या नैवेद्याचं ताट का, कसं, काय काय झालं मला काही समजलं नाही. परंतु महाराजांनी दिलेलं ताटाचा नैवेद्य पूर्णपणे आम्हाला त्या दिवशी मिळाला. आम्ही उपकृत, अगदी काय उपकृत म्हणण्यापेक्षा अत्यंत समाधानी झालो. समाधान झालं मनाला की कुठेतरी आपला नोंद घेतली गेली आहे. आपण इथे आलो, त्यांच्या इच्छेशिवाय ते येऊ शकत नाही, हे तितकंच सत्य आहे. परंतु आल्यानंतर त्याची नोंद इथे घेतली जाते, असा काहीतरी भाव त्या दिवशी आमच्या मनामध्ये माझ्या उत्पन्न झाला. आता ज्या धर्मशाळेत मी राहत होतो ती स्वामी चिदानंदांची धर्मशाळा होती. चिदानंद स्वामी हे महाराजांचे परमभक्त होते आणि ते स्वतः योगी होते. अनेक वर्ष ते गाणगापुरात राहिले. काही काळ तर त्यांची इतकी मोठी प्रसिद्धी होती, म्हणजे लोक जे स्थानिक लोक सांगतात, त्या खूप जुनी गोष्ट आहे, त्यांच्या ज्या कहाण्या सगळ्या एकमेकांच्या याच्यातून आलेल्या, की एक वेळ अशी आली की महाराजांच्या समाधीपेक्षा, मठापेक्षा जास्ती लोक त्या चिदानंद स्वामींच्या समाधीवर जास्ती लोक जायला लागले. कदाचित त्यांच्या मनातल्या ज्या काही वासना असतील, ज्या इच्छा असतील, त्या ते पूर्ण करत असतील, म्हणून तिथे गर्दी व्हायला लागली. आणि महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, ज्या दिवशी तुझ्या तिथे फोडणाऱ्या नारळांचं पाणी या नदीला तिथे येऊन मिळेल, त्या दिवशी तुझं महत्त्व कमी होईल, तोपर्यंत तुझं महत्त्व भरपूर राहील, असं त्यांनी महाराजांनी त्यांना सांगितलेलं होतं. तर अशी ती चिदानंद महाराजांची समाधी कल्लेश्वराच्या मंदिराच्या अजून थोडी पुढे आहे. आपण जातो हो, पण आपण बघत नाही हे ठिकाणं. मी 4 महिने राहिलं असल्यामुळे छोटी 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 ठिकाणं सुद्धा मला भरपूर पाहायला आलं. आता तंतुकाचं मंदिर, खरंच तुम्ही गाणगापुढे इतक्या वेळा जाता, तंतुकाचं तिथं मंदिर आहे, तंतूर त्या ठिकाणी राहत होता, तिथे तुम्ही जाता का हो कधी? मोठी गेल्यानंतर एक मोठी गेट आहे, महाद्वार आहे. हे महाद्वार, तिथून महाराज आत गेले, महाराज आले, त्यांची पालखीने जे काही त्या तिथल्या प्रमुखाने जे काही स्वागत केलं होतं, पालखीतून महाराजांना तो घेऊन गेला होता. ते जे गेट आहे तिथे, ते तुम्ही बघितलं का हो कधी? हे बघत जा. मोठ्या ठिकाणी आपण जातो, त्या ठिकाणचे हे सगळे छोटे मोठे अनुभव आपण घेतले पाहिजे, ते त्या वृत्तीत शिरलं पाहिजे. गुरु म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जाता, तर त्या गुरूंचं बारकावे सुद्धा त्या ठिकाणचे तुम्हाला माहिती पाहिजे. आता ही जशी मग हे सांगितलं तुम्हाला की समाधीसमोर त्या स्मशानामध्ये ती धर्मशाळा होती. जी सती गेली तो कट्टा त्या ठिकाणी सती जाणार होती, तो कट्टा त्या ठिकाणी आहे. सतीचा कट्टा असंच तिथे म्हटलं जातं. याचा एक अनुभव आता तुम्हाला सांगतो की सकाळी जेव्हा मी ध्यानाला बसत असे, तर काही वेळा मला जाणवायचं की मागे कुठेतरी बसलाय, आणि मग असं लक्षात यायचं की माझे पांढऱ्या कपडे परिधान केलेल्या, वस्त्र परिधान केलेल्या काही स्त्रिया आहेत किंवा काही संन्यासी मागे बसलेले आहेत. आता मी योगमार्गातला आणि यातले अनेक अनुभव घेतला असल्यामुळे मला कधी भीती नाही वाटली. त्या फाटकाने एकदा मी विचारलं, का हे असं काहीतरी दिसतंय मला, हे काय आहे असं? ते म्हणाले, माझ्याकडे ते बघत राहिले, गेल्या अनेक वर्षात तुम्ही दुसरे ग्रस्त आहात की हा अनुभव सांगतात. हे समोर स्मशान आहे. अर्धवट इच्छा ज्यांच्या राहिलेल्या आहेत, ज्यांच्या मनामध्ये काही शिल्लक आहे,
संन्यासी असलं म्हणजे काय तो काय सगळ्याच ह्याच्यात पोहोचलेला असतो असं नाही. संन्यास त्या मार्गक्रमणातला एक टप्पा आहे. त्या लोकांच्या ज्या काही इच्छा असतात त्या कुठेतरी तुम्ही पूर्ण कराल असं त्यांना वाटतं, म्हणून ते तुमच्या मागे येऊन कुठेतरी तुमचा एक आधार घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारचा हा एक संसाराटी अनुभव अनेक वेळा मला आला. आता अनेक लोक भेटायला येत असत, नातेवाईक खूप भेटायला येत असत. त्यानिमित्ताने अनेक लोकांनी, माझ्या नातेवाईकांनी तिथे येऊन पारायणं केली. धुळ्याहून भाऊ महाराज रुद्रांना मी बोलवलं होतं, दोघं बिचारे 8 दिवस तिथे आले. असे अनेक मंडळी त्या ठिकाणी माझ्या पाहुणचार घ्यायला सुद्धा आली आणि फाटक्याने मला त्यांचा पाहुणचार व्यवस्थित घेण्यासाठी त्यांची राहण्याची सोय छान करून दिली. फाटकांचे माझ्यावर त्या काळात अत्यंत ते माझे मोठे साथी होते त्या काळामध्ये. हे जे सगळे अनुभव, गाणगापूर म्हणून आपण जातो, या ठिकाणी हे जे काही सगळे अनुभव येतात याचं नंतर चर्वण करावं. एखादा अनुभव जसं आता अष्टतीर्थांबद्दल आहे, अष्टतीर्थ आज त्या ठिकाणी असतील असं नाही आहे. कदाचित त्या ठिकाणी होती, पुढे काही काळी गरज लागेल पुन्हा तेव्हा ते ठिकाणं त्या ठिकाणी होतील, पण ते जागा पवित्र आहे एवढा त्याचा अर्थ आपण अष्टतीर्थाचा घ्यावा. ते या ठिकाणी जसे आता गाणगापुरात अष्टतीर्थ आहेत अशी अनेक ठिकाणी आहेत. वाडीला आहेत, औदुंबरला आहेत. महाराज ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी अशा प्रकारची तीर्थ, किंवा महाराज राहिले असं नाही, इतर जे कोणी सत्पुरुष राहिले असतील त्यावेळी त्या लोकांनी त्या ठिकाणी केलेल्या तपश्चर्याच्या या जागा आहेत. ते या ठिकाणी तुम्ही त्याचा जाऊन आनंद घेतला पाहिजे. जे ठिकाण पाहायचं ते अत्यंत सूक्ष्म तऱ्हेने तुम्ही पाहिलं पाहिजे. तर मला असं वाटतंय की हे जे काही तुम्हाला सांगितलं मी, याच्यामध्ये लोकांचंही प्रेम आमच्याप्रती उत्पन्न झालं. 4 महिने एखाद्या ठिकाणी राहणं, तर रोजचे येणारे झाडूवाले असतील का इतर कोणी असतील, त्या ठिकाणी काम करणारी मंडळी असतील, स्वतः पाठक असतील, या सगळ्यांचा एक शेवटी प्रेम उत्पन्न होतो. प्रेम हे सहवासाने उत्पन्न होतं. आणि ज्यावेळी गाणगापूर सोडण्याची आमची वेळ आली तेव्हा अक्षरशः या लोकांच्या टोळ्यामध्ये पाणी आलं. बस त्या ठिकाणी आम्ही जिंकलो. नमस्कार.